नमस्कार स्वामी भक्तांनो, माझ्या स्वामीला अर्पण मराठी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. मंडळी, आषाढी एकादशी म्हणजेच वारकऱ्यांसाठी दिवाळीच. या दिवाळीत ना फराळ असतो, ना तामझाम, ना फटाक्यांचा उत्साह, ना नवे कपडे, तरीही ती दिवाळी स्पेशल असते. दिवस रात्र चालत जेव्हा वारकरी विठ्ठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात, तेव्हा वारकऱ्यांचं सगळं दुःख संपतं. विठ्ठू माऊलीचे रूप डोळाभर पहावे असेच आहे. अगदी निरखून पाहिलं तर विठ्ठुरायाच्या हनुवटीवर खळी पडते आणि तो आपल्याकडे पाहून स्मितहास्य करतोय असेच दिसते. पांडुरंगाची प्रत्येक गोष्ट खास आहे. दिनाचा दयाळू, भक्तकाम, कल्पप्रद्युम आणि योगिया दुर्लभ असलेल्या विठ्ठुरायाची मूर्ती स्वयंभू अशी वालुकामय शिलेची आहे. श्रींच्या मस्तकी मुकुटासारखी उंच कंगोरेदार टोपी आहे. याचा आकार शिवलिंगासारखा असल्यामुळे त्यास शिवलिंग असे सुद्धा म्हणतात. श्रींचे मुख उभट आहे, गाल फुगीर आहेत, दृष्टी समचरण आहे, कानी मकर कुंडले आहेत, गळ्यात कौस्तुभ मणी आहे, पाठीवर शिंके असून हृदयस्थानी श्रीवत्सलांछन आहे, दोन्ही दंडावर अंगद असून मनगटावर मणिबंद आहेत. श्री विठ्ठलाने हात कटेवर ठेवलेले आहेत. उजव्या हातात कमळाचं देठ असून हात उताना अंगठा खाली येईल असा टेकविला आहे, तर डाव्या हातात शंख आहे. श्रींच्या कमरेला तिहेरी मेखला आहे. छातीवर उजवीकडे भृगु ऋषींनी पादस्पर्श केलेली खून आहे. ब्रह्मदेव निघालेली नाभी आहे. कमरेला वस्त्र आहे. वस्त्रांचा सोगा पावलापर्यंत आहे. डाव्या पायावर मुक्तकेशी नावाच्या दासीने बोट लावलेली खून आहे. अशी दगडी विटेवर उभी असलेली मूर्ती आहे. विठ्ठलाच्या कानात असलेली मकर म्हणजेच मासे यांची कथा काय आहे? माशांना पांडुरंगाच्या कानात स्थान कसे मिळाले असा प्रश्न अनेकांना पडतो. याचं खरं उत्तर असं की विठोबाच्या कानात मासे नाही तर माशांच्या आकाराची कुंडले आहेत. महाभारतात कर्णाला जन्मतः सुवर्ण कुंडले आणि सुवर्ण कवच होते. तसेच एका भक्ताच्या भोळ्या भक्तीवर भाळून विठोबाने माशांना कानात स्थान दिले आहे. यामागची कथा अशी आहे की एकदा एक कोळी पांडुरंगांना भेटायला उपहार द्यायला त्यांच्याकडे जातो, पण त्याला इतर लोक आतमध्ये जाऊ देत नाहीत. का? कारण की तो एक मच्छीमार आहे ना, आणि तसाही तो जे उपहार देणार असतो ते स्वतः त्याने पकडलेले मासे असतात, आणि ते पण 2. बाकीचे म्हणतात पांडुरंग देव आहे, त्यांना मासे का देतोय? पाप लागेल तुला आणि आम्हा सर्वांना. तेव्हा पांडुरंग स्वतः तिथे येतात आणि सगळ्यांना सांगतात की तो जे देतोय ते तुम्ही कशाला पाहताय? त्याच्याकडे काही नसून तरी तो देतोय त्याकडे पहा, आणि मला जे काही तुम्ही भक्तिभावाने देणार ते मी अत्यंत आदराने आणि मनापासून स्वीकार करेल, मग ते काहीही असू द्या. कारण मी ही सृष्टी चालवली आहे. त्यात तुम्ही एकटे नसून इतर प्राणी पण आहेत, आणि मी तुम्हा सर्वांना प्रेम करतो, आणि प्रेम हे लहान मोठ्या भेदभावनेत अडकत नाही. असं सांगून ते त्या व्यक्तीकडून ते 2 मासे घेतात आणि सर्वांना समजलं पाहिजे की सगळे समान आहे म्हणून आपल्या कानात कुंडलासारखे घालून घेतात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. मी तुम्हाला परत भेटेल अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामीला अर्पण मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.